संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात कोळी समाज बांधव एसटीचे प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासाठी आज 6 दिवस झालं उपोषणाला बसली आहेत। गायकवाड, बापू काकुले, आदिनाथ अंचुले, रोहिणीताई नेवरे, सलोनी बावस्कर, रागिनी भिलारे असे यांच्यासोबत अजून जवळपास रोज 200-300 लोक तिथं आंदोलनाला बसले। परंतु गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं आणि तिथल्या काही जातीवादी विचाराच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये जातीचा किडा वळवळ करत असलेल्या अशा अधिकाऱ्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही। मला या माध्यमातून समस्त महाराष्ट्रातल्या कोळी समाज बांधवांना आणि नेत्यांना खास करून विनंती करायची आहे। वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्य करत असलेल्या सर्व नेते मंडळींना माझी विनंती आहे, बाबा हो, अरे आपण जरी कमी संख्येनं असलो तरी न्याय ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना सारखा दिलेला आहे। आज मला व्हिडिओ कॉलद्वारे तिथल्या उपोषणकर्ते बोलले, अक्षरशः तिथं लाईटची सोय नाही, पाण्याची सोय नाही, बाथरूमची सोय नाही। त्या ठिकाणी आपल्या उपोषणकर्त्यांनी लाईट लावली होती, तर लाईट देखील या शासनकर्त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी कट केलेली आहे। आपल्या आया बहिणी कितीतरी आक्रोश करत होत्या, रडत होत्या। तुम्हाला मनाला नाही जनाला थोडी तरी काय वाटायला पाहिजे। अरे समाज बांधव रस्त्यावर बसलेला आहे, त्यांच्याकडे कुणी दखल घ्यायला। आपण जर समाजाचं नेते म्हणून जर मिरवत असेल, हे आपल्याला अधिकार राहणार नाही। आणि आपल्या समाज बांधवाला साथ देण्यासाठी, आपल्या कोळी समाज बांधवाच्या एसटीच्या मागण्या मान्य करण्यासाठी मी उद्या मंगळवार दिनांक 11 वाजता कन्नडला जातोय। तुम्ही देखील तिथं उपस्थित राहिलं पाहिजे। हजारोच्या लाखोच्या संख्येनं कन्नडला सगळ्यांनी या। गेंड्याच्या कातड्याला सरकार, झोपलेलं सरकार जागा करण्यासाठी आणि आपल्या न्याय हक्काच्या मागण्या आपल्या मान्य करण्यासाठी मीही येतोय, तुम्हीही या।